चिटकुबा, मला माफ कर. तू दिलेल्या शब्दाचं मी पालन नाही करू शकले. ती रुद्राक्षाची माळ मी नाही काढू शकले. पण अजूनही खेळी आपल्याच हातात आहे. साखरपुडा पुढे ढकलला गेलाय. नाही, साखरपुडा पुढे ढकलला गेला नाहीये. तो त्याच दिवशी आणि त्याच वेळी होणार आहे. कसं शक्य आहे? भद्रावतीने चालाखीने साखरपुडा पुढे ढकलला होता. तिथे त्या महादेवाची माया आडवी आली आहे. त्या महादेवाने नागाद्वारे त्या शक्तीचा पाय बारा केला आहे. महादेव महादेव महादेव, हा महादेव असाच अडवायचा असेल ना तर पुढे कसं करायचं आपण? अटक नाटक सटक. रक्तपुत्री आहेस ना तू. रक्तासूर पुत्र चेटकोबाची कन्या. बितरतेस काय? हे बघ, तुला हार मानून चालणार नाही. उद्या महाबळती पासून अष्टवक्री अमावस्या सुरू होते. तुला तुझ्या बुद्धी चातुर्याचा वापर करावा लागेल आणि मी प्रदान केलेल्या आसुरी शक्तींचा वापर करून त्या शिवाच्या दंडावरची रुद्राक्षाची माळ काढून घ्यावी लागेल. मध्ये कोणी आडवं आलं त्यालाही कायमचं संपवायला मागे पुढे पाहू नकोस. अटक मटक सटक. हा हा हा, चालेल चालेल. हा, किती? दुपारी 4:15. दुपारी 4:15चा मुहूर्त आहे. हा हा, ठीक आहे ठीक आहे. नाही होऊन जाईल, होऊन जाईल. तयारी होऊन जाईल, टेन्शन नका. आम्ही करायला घेतली तयारी. तुम्ही बघता या नाही इथे. हा चालेल चालेल. हा गुरुजी, हा चालेल. हा ठीक आहे, ठेवतो. दुपारी 4:15चा मुहूर्त. काय? दुपारी 4:15चा मुहूर्त आहे? हा. बापरे, माझ्या पोटात तर गोळा झालाय. इतक्या कमी वेळात एवढी सगळी तयारी होईल ना? अरे होईल ना, का नाही होणार? तू आहे, आपण आहे, आपले पंटर आहेत, सगळे मिळून करू ना तयारी. होऊन जाईल तयारी. हा, टेन्शन नको घेऊ तू. फक्त ना तो 4:15चा मुहूर्त नाही टळला पाहिजे बस. नाही तर टेन्शन आहे. म्हणजे गुरुजी बोलले का दुपारी 4:15 नंतर अष्टवक्री अमावस्या सुरू होते. तो काळ अशुभची सावली घेऊन येतो. मोहिनी, मोहिनी कशी आहेस तू? तू बरी आहेस ना? तुला कुठे काही लागलं तर नाही ना? अगं शिवाने मला सांगितलं तुझ्यावर बैलाने हल्ला केला म्हणून. तू ओके आहेस ना ग? मोहिनी, काय झालं? अगं शक्ती, तो बैल होता ना, तो खूप ह्यूज होता ग. आणि तो जेव्हा माझ्या समोर आला ना तेव्हा मला माझं मरण माझ्या समोर आलं असं वाटत होतं. पण थँक गॉड माझा जीव वाचला. तो साधा सुद्धा बैल नव्हता. हा, आपल्या शंभू महादेवाने पाठवलेला नंदी होता. आपल्यावर ना तिथे कुठलं तरी संकट येणार होतं, त्याच्यातून बाहेर काढायला त्याला पाठवला होता. आपल्याला 100% गॅरंटी आहे ना. बरं ते सगळं असू दे, जे झालं ते सगळं विसरून जा. मोहिनी ऐक ना, तू फ्री आहेस का? फ्री असशील तर आमच्यासोबत शॉपिंगला चल ना. अगं तुलाही फ्रेश वाटेल जरा. शॉपिंग? हा. त्या स्पीकरला फोन केलेला, तो बोलला उद्या सकाळी स्पीकर घालून टाकतो. स्पीकर? हा, कशाला? अरे सेठ साखरपुडा आहे घरात, नाच करायला नको, स्पीकर तर लागणार ना. काय मोहिनी मॅडम, तुम्ही पण नाचणार ना? हे ब्रो, असं काय विचारतो त्यांना?
मोहिनी मॅडम तर नाचणारच बिकॉज त्यांच्या सिस्टरचा शुगर बॉक्स आहे ना. व्हॉट आय टेल यू मिस मोहिनी, व्हॉट सॉन्ग यू डान्सिंग मीन्स मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, तमिळ, व्हॉट टाइप डान्सिंग यू? मला नाचता नाही येत. असं कसं? Oh, no problem, no problem. I am here. I am teach you what type dancing, all that. मोहिनी मॅडम, तुम्ही ना त्या गाड्यावर नाचा. मोहिनी 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 12 13 12 13 13 14. 12 13 म्हणजे कोण मतानी किती मतानी जिंकलं, कोण पडलं, कोण विजय झाले? मला तर वेट करू ना भाऊ, वेट. मताचं काउंटिंग नाही चाललंय इकडे. इकडे शुगर बॉक्सचं काउंटिंग चाललंय या दोघांच्या. अच्छा होय काय? मला अरे मोहिनी, नाचशील तू बरोबर. गाण्याला आजार लागला, भले भले पण नाचतात. आणि हे होतकरू नेते, कार्यकर्ते, समाजसेवक, देशाचे भावी पंतप्रधान हे पण नाचणार ना. नाचणार ना. हे ब्रो, हे नाचणार. हा, नाचताय तर म्हणजे दिल्लीपर्यंत बातमी पोहोचणार. अरे वा, बातमी जर दिल्लीपर्यंत पोहोचणार असेल तर मला नाचावंच लागेल. बरं बस, तुम्ही आपली डान्सची प्रॅक्टिस करा, आम्ही शॉपिंग करून येतो. चल मोहिनी. शक्ती, अगं मला नाही जमणार. मला ना थोडं बरं वाटत नाहीये. म्हणजे कालचा तो सगळा ट्रॅव्हल आणि तो बैलाचा सीन, ह्यामुळे ना मी खूप थकली आहे ग. तुम्ही जाऊन या, मी रेस्ट करते. ओके अलेक्स. मी पण रेस्ट करतो. नाही राम दे. काय तुम्ही रेस्ट नको, तुम्ही प्रॅक्टिस करा ना डान्सची. काय हसायला नाचत आहे ना भरपूर. अच्छा चला डान्सची प्रॅक्टिस. तुम्ही चला हो. मोहिनीच्या मागे बैल लागला होता. हो, आणि ती तिचं काम न करताच परत पण आली. भद्रा, मोहिनीच्या मागे बैल लागला होता म्हणजे तुम्हालाही तेच आठवतंय का जे मला आठवतंय? म्हणजे तिच्यासोबतही तसंच घडलं जे आपल्यासोबत. हो, तिच्या बाबतीतही तेच घडते, अगदी सेम टू सेम. काय ग भद्रावती, काल मोठ्या तोरात सांगत होतीस ना की साखरपुडा पुढे ढकललाय, मोडल्यातच जमाय. मग ते दोघं जण साखरपुड्याची तयारी करतायत, मार्केटला चाललेत शॉपिंगला. साखरपुडा ठरलेल्या वेळेतच होतोय. म्हणजे तूही तोंडावर पडलीस ना. ए कच्चाकडे, जरा दमथर जरा. मी माझं काम असं चोख पार पाडलं होतं, पण त्या महादेवाने मोडता घातला, त्यात माझी काही चूक आहे? सांगते. मग माझ्याही बाबतीत तेच घडलं. त्या महादेवाने बैल जर सोडला नसता ना, तर माझंही काम मी चोख केलं असतं. एक मिनिट. अरे काय चाललंय तुमचं? भांडताय कशाला? शांत राहा जरा. मी हे केलं, मी ते केलं, मी तसं नाही वागले, हे सगळं करण्यापेक्षा पुढे काय करायचं त्याचा विचार करू ना. कुठल्याही हालतीत साखरपुडा होता कामा नाही, एवढं लक्षात ठेवा. नाही होणार. कारण चेटकोबाने मला ताकीद दिली, उद्या अष्टवक्री अमावस्येच्या आत ती रुद्राक्षाची माळ मला काही करून काढायची. मग जा ना, कर ना ते काम. चिटकोबाने तुला सांगितलंय ना, जा मग कर. ए प्लीज, मी काय करायचं आणि काय नाही हे तू नाही मला सांगायचा. कशाला आलीस मग इथे?
हा तुझा वेळ जात होता म्हणून चल पुढचा ऐका ना पट शटअप शटअप. अरे का काय चाललंय तुमचं? एकमेकींशी भांडण्यापेक्षा एकमेकींसोबत येऊन पुढे काय करायचं याचा विचार करा ना. काय भांडताय तुम्ही? आपण कशाला विचार करायचा आहे? हा हिला सांगितलं ना ही करेल. आपण का पडतो ह्याच्या? आपल्याला पडावं लागेल, आपल्यालाच पडावं लागेल म्हणून पडायचं आपण. मला एक सांग, ही त्या माळेला हात लावू शकणार आहे? शिवा स्वतःहून ती माळ काढणार आहे का? नाही ना. मग आपल्यालाच पडावं लागणार ना. कमाल आहे. आपल्याला असं काहीतरी करायचं आहे जेणेकरून त्याच्या दंडावरची माळ आपोआप तुटेल आणि कोणाला कळणारही नाही. म्हणजे रुद्राक्ष कशात विणलेत? दोऱ्यात. माझ्याकडे एक आयडिया आहे. नंद्या वस्त्र्या, हा हे बघ, जरा परत ना झाडून घेऊया. थोडीशी धूळ बिळ जमा झालेली आहे. आणि आपण काय बोलतो, इथे मस्त लड्या सोडून टाका. आणि ती लाईट कुठली असते, ती चिमचिमवाली, ती हा मिरची. हा ती पण लावून टाका ना, भारी वाटेल ना. हा आणि हा इथे 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 रांगोळ्या बिंगोळ्या काढाय. काय बोलते शक्ती? मिरची लाईट ब्रो. म्हणजे आफ्टर मॅरेज तुझ्या हनीमूनची फर्स्ट नाईट तुला इथेच साजरी करायची आहे की काय? म्हणजे मस्त रे. आता यांचं पण डेकोरेशन करावं लागतं की काय आपल्याला? शेट, आता या गुहेसारखी शांत, एकांत आणि रोमॅन्टिक जागा अख्ख्या जगात तुला कुठे सापडणार नाही बघ. मी काय म्हणतो, आता आपण ना बघ, म्हणजे इथनं असा एवढा मोठा बेड टाकूया आणि त्याला असा फ्लॉवर्सनी सजवूया, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून एकदम मस्त करूया. आणि अजून एक गोष्ट, आपण इथे अशा रंगीबिरंगी सुगंधित त्या काय म्हणतात त्याला, मेणबत्त्या लावूया. अरे अरे असं असं कळलं ना तुम्हाला लोकांना? चला चला इकडे समजलं ना काय काय करायचं. दादा पटकन ते सगळं जे काय बोलत ना ते सगळं घेऊन या. हा सगळं सजवून टाका पटापट. चला आता कळते लोक. शक्ती, हा काय झालं? कसला विचार करते एवढा? शिवा, मला ना भीती वाटते. तो बैल. शक्ती तू पण ना, तुझी गाडी अजून तिथेच अडकली. शिवारे जरा विचार कर ना. तो बैल फार्म हाऊस वर आला होता मोहिनीच्या मागे, तिला तिथून बाहेर काढण्यासाठी. याचा अर्थ त्या फार्म हाऊस वर कोणीतरी होतं. कदाचित तो राक्षस चेटकोबा. काय? मला तरी असंच वाटतंय. त्या राक्षसापासून मोहिनीला वाचवण्यासाठी तो बैल तिथे आला असेल. असं असू शकतं शक्ती, बरोबर बोलते तू. शिवा, मोहिनीवरचं संकट अजून टळलं नाहीये. आपण तिला प्रोटेक्ट करायला हवंय. हा प्रिन्स नक्की काय करणार आहे काय माहित. त्याचा प्लॅन माझ्यावरच उलटायला नको म्हणजे झालं. टकमटक सटक. काय झालं? कुठल्या एवढ्या गहन विचारात अडकलीस? चेटकोबा, शिवाच्या दंडावरची रुद्राक्षाची माळ काढण्यासाठी प्रिन्सच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. काय काय ते मला माहित नाहीये, पण त्याचा आत्मविश्वास सांगत होता की तो नक्कीच काहीतरी करून दाखवणार आहे. जे करायचंय ते करा, काहीही करा. ज्यावेळेस हैगय होता कामा नये. उद्या अष्टवक्री अमावस्या संपायच्या आत, सूर्यास्ताआधी या युद्धाचा अस्त व्हायला हवाय. चेटकोबा, मला कळलंय. तुझ्या आणि आदिशक्तीच्या युद्धाची ठिणगी त्रेतायुगात पडली आणि प्रत्येक युगात ती दगदगली. पण आदिशक्तीने तिची अस्त्र खाली ठेवली नाहीत. या युगातही हे असं व्हायला नको. हे युद्ध सोपं नाहीये चेटकोबा. माहितीये मला. त्रेतायुगात सुरू झालेलं हे युद्ध या कलियुगात संपवायचंय मला. या युद्धाचं जेतेपद कमवायचंय. या
युद्धात ती आदिशक्ती जर जिंकली ना तर पुन्हा त्रेतायुग सुरू होईल आणि मला तेच नकोय. म्हणून त्या आदिशक्तीला संपवायचं आहे, कारण तिच्याकडे असुरांचं वध करण्याचं वरदान आहे. एकदा का तिचा विनाश झाला की हळूहळू सगळ्या देवतांचा विनाश होईल आणि मग कलियुगाचा शेवट होईल आणि असुर युगाचा प्रारंभ होईल. अटक नाटक सटक. चेटकोबा, मी माझ्या परीने प्रयत्न करीन. प्रयत्न नाही, हे युद्ध मीच जिंकून दाखवेन. मला तुझा आशीर्वाद हवाय. मोहिनी, शक्ती, तू अगं काय झालं? काय करतेस तू अशी इथे गुडघ्यावर का बसलीस? तू कोणाच्या पाया वगैरे पडते का? ते मी अगं हो, मी पायाच पडत होते. ते बैल माझ्या मागे लागला होता ना, म्हणून मी देवाचे आभार मानत होते. शक्ती, मला खूप भीती वाटते ग. मला काही होणार नाही ना? मोहिनी, उठ उठ उठ. हे बघ घाबरायची काहीच गरज नाही. ज्यांच्या मागे देव असतो ना, त्याने कुठल्याच संकटाला घाबरायचं नसतं. आणि काल जे काही घडलं ते चांगलं घडलं असं समज. व्हॉट? हो मोहिनी, तो राक्षस चेटकोबा अजून तुझ्या आजूबाजूला घुटमळतोय. त्याने तुझा पिछा सोडला नाहीये. पण हे बघ, तू घाबरू नको सर. शक्ती, शक्ती तू उत्तम. ए चेटकोबा, असं लपून काय बघतोय सा? हिम्मत असेल ना तर समोर वार कर. तुझ्या अशा लपून केलेल्या वाराने ना काही होणार नाहीये. मी माझ्या बहिणीला काही होऊ देणार नाहीये. तिच्या समोर मी तिची ढाल बनून उभी आहे, लक्षात ठेव तू. शक्ती, काय झालं? कोणाशी असं बोलतेस तू? भद्रनाम, तो राक्षस चेटकोबा. चेटकोबा इथे आला होता. मी त्याला इथे या आरशात बघितलं आणि हा इथे किडा बनून तो खिडकीतनं उडून गेलाय. मोहिनी, त्याने तुला काही केलं नाही ना? नाही नाही भद्रनाम, मोहिनीच्या जीवाला धोका आहे. तो राक्षस अजूनही इथे घुटमळतोय. तिला असं एकटं सोडून चालणार नाही. एक काम करा, तुम्ही हिला तुमच्या रूम मध्ये शिफ्ट करा. माझ्या रूम मध्ये? हो 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 हो, बरोबर बोलतेस. माझ्या रूम मध्ये. चल चल चल, ताबडतोब चल. चल चल चल, ताबडतोब चल चल. रक्तासुरा, अरे हे काय चाललंय? ती शक्ती प्रत्येक वेळेस माझ्या मार्गात आडवी काय येते? तिला तिला कसं कळतंय की मी अजूनही त्यांच्या आजूबाजूला आहे? त्या कुठल्याही परिस्थितीत मला हे युद्ध जिंकायचंय. त्या शक्तीकडून माझे हार होता कामा नये. बा रक्तासुरा मदत कर, मदत कर. बा रक्तासुरा मदत कर. बा रक्तासुरा मदतम मदतम. बा रक्तासुरा मदतम.
रक्तासुरा मदतम. रक्तासुरा मदतम. रक्तासुरा मदतम. रक्तासुरा मदतम. रक्तासुरा मदतम. रक्तासुरा मदतम. चिटकोबा मला भेटायला आला होता. आम्ही दोघं बोलत होतो आणि तेवढ्यात तिथे शक्ती आली. मला कुठे माहिती होतं की तिला तो आरशात दिसेल. चिटकोबा पण ना ऐन वेळेला माती खातो. हीच माती जर आपण खाल्ली असते ना तर कसल्या बसल्या शिक्षा देऊन गायब केला असता आपल्याला. आता काय कळलं शक्तीला चिटकोबा तिच्या आजूबाजूला आहे ते. आता सावध होणार ती. होणार काय झालीच असेल. काय करायचं आता? आता तेच करायचं जे मी ठरवलंय. शिवाच्या हातातून रुद्राक्षांची माळा खाली पडणार. कशी? हे काय? ही बेशुद्ध करण्याची पावडर आहे का? भद्रा, म्हणूनच मी नेहमी सांगतो, विचार नाही करत तो. ही पावडर एका केमिकलने बनली आहे. शिवाच्या देवाऱ्यात जो भस्म आहे त्यात ही पावडर मिक्स करायची आहे. हर हर महादेव. जय देवी आदिशक्ती. आता चेटकोवाच काय, चेटकोवाची सावली पण मोहिनीचं काय नाही करू शकत. शक्ती वेळी आहेस का? घाबरते कशाला? शिवा, मनाची कितीही समजूत घातली तरी भीती दूर होत नाहीये. तो क्रूर राक्षस मोहिनीला काही करणार तर नाही ना? अरे शिवा, मी माझी सख्खी बहीण, माझं कुटुंब गमावलं. आता मला माझ्या मागे राहिलेल्या माणसांना नाही गमवायचं. नाही होणार असं काही. अरे तू कशाला टेन्शन घेते? अरे बघ ना, शंभू महादेव आणि देवी आदिशक्ती येतात या घरामध्ये. कोण काय करणार आहे? पण नेमकं आपल्या साखरपुड्याच्या वेळेस त्या राक्षस चेटकोबाचं या घरात दिसणं. शिवा, तो आपल्या साखरपुड्याला काही गालबोट तर नाही लावणार ना? नाही लावणार. आणि तसा विचार जरी केला ना, त्याने प्रयत्न जरी केला ना, तरी देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आहेत आपल्या पाठीशी. शक्ती, अरे हे कार्य शंभू महादेव आणि देवी आदिशक्तीनेच ठरवलेलं आहे. त्यामुळे ते बरोबर पार पडणार. टेन्शन नको घेऊ तू. त्यांच्यावर विश्वास ठेव शक्ती. सगळं बरोबर होणार. खाली प्ली टेन्शन घेते तू.